क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। न्यू इंग्लिश स्कूल धामोरी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा। कोपरगाव तालुक्यामधील धामोरी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत बागल सर यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या सहकार्याने पत्रकारांचा गुणगौरव करण्याचे आयोजन केले होते। त्यावेळेस शाळेतील पर्यवेक्षक जगदाडे सर, उपशिक्षक गायकवाड, BM सर, जेजूरकर सर, सौ कातकडे मॅडम, सौ गागरे मॅडम, निकम सर, कडाडे सर, ठाकूर सर, सौ पावरा मॅडम, घोडे सर, जायभाये सर, जुमडे सर, माडोदे सर, गोसावी सर, बर्फे सर, अहिरे सर, सोनवणे सर, कुमारी अंजली मॅडम, कुंभारे मामा, सोनवणे मामा, शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व शिक्षक वृंदांनी पत्रकार किरण आवारे, पत्रकार इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख, पत्रकार काकासाहेब खर्डे, पत्रकार नवनाथ उल्हारे, पत्रकार शिंदे, पत्रकार मोहन जाधव, पत्रकार दत्तू घुले सर्वांचा यथोचित सत्कार करून शेवटी अध्यक्ष मुख्याध्यापक बागल सर यांनी सर्व पत्रकारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन जेजूरकर सर यांनी केले। कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। न्यू इंग्लिश स्कूल धामोरी या विद्यालयामध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला। 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जो जन्मदिन आहे पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो, याचं औचित्य साधून परिसरातील सर्व पत्रकारांचा जो सत्कार समारंभ, तसेच हे सर्व पत्रकार आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, अशा दोन्ही योग साधून आज आमचे मुख्याध्यापक श्री बागल सर यांनी सर्व पत्रकार यांचा जो सत्कार समारंभ विद्यालयामध्ये ठेवण्यात आला, त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रत्येक पत्रकारांनी मार्गदर्शनपर जे या ठिकाणी व्याख्यान दिलं त्याबद्दल विद्यालयाच्या तर्फे सर्वांचं मी आभार मानतो। आज आमच्या विद्यालयामध्ये पत्रकार दिन या ठिकाणी साजरा झालेला आहे। तर आमच्या विद्यालयाला मान देऊन या पत्रकारितेसाठी मान्य श्री किरण पाटील आवारे, श्री मुन्नाभाई शेख, काकासाहेब खर्डे, मोहनराव जाधव, उल्हारे साहेब, त्याच्यानंतर निवृत्ती पाटील शिंदे, दत्तात्रय पाटील घुले, हे सर्व या ठिकाणी आले आणि लोकशाहीचा जो काही चौथा स्तंभ आहे पत्रकारिता, उदाहरणार्थ कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि आपण ज्याला राज्यसत्ता म्हणतो, हे जर सर्व टिकवायचं असेल तर पत्रकारिता ही एक महत्त्वाची आहे। जसे आपल्या घराची इमारत असते, जर त्याची चारही बाजू भक्कम असेल आणि एक बाजू जर कमकुवत असेल तर इमारत कमकुवत होते। त्याच पद्धतीने ही लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर त्याचा जो काही चौथा आधारस्तंभ आहे त्याला आपण पत्रकारिता म्हणतो। ही पत्रकारिता या ठिकाणी जिवंत ठेवणे खूप गरजेचं आहे। तर सन 1832 मध्ये भारतामध्ये दर्पण नावाचं एक नवीन पत्रकार त्या ठिकाणी म्हणजे पत्रक त्या ठिकाणी सुरू झालं। म्हणजे ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून या भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या काळचे जेवढे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, थोर राजकीय मंडळी असतील किंवा क्रांतिकारक असेल, या सर्वांनी आपले जे विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर खऱ्या अर्थाने पत्रक हे भारताच्या प्रत्येक खेडेगावामध्ये त्या ठिकाणी पोहोच केले पाहिजे। तर जांभेकर साहेब यांनी हे पत्रकारिता या ठिकाणी सुरू केली आणि आज त्याचा जर वारसा जर आपण बघितला, जसं वटवृक्ष आहे, जसं ही अण्णांची संस्था आहे, रयत शिक्षण संस्था। अण्णांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या पत्नीचे जवळजवळ 125 तोळे त्या ठिकाणी मोडून ही भला मोठं रयत शिक्षण संस्थेचा डोलारा त्या ठिकाणी उभा केला आणि त्याच्या अनेक शाखा आहेत। तर जवळजवळ 742 या माध्यमिक शाखा आहेत आणि जवळजवळ 250 हे महाविद्यालय आहेत। त्यामध्ये काही DED, BEd असेल, तांत्रिक शिक्षण मंडळे असतील। तर जवळजवळ मी आणि नोकरी लागल्यापासून हे आमच्या विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक बागल सर आहेत, पर्यवेक्षक जगदाडे सर आहेत, ज्येष्ठ शिक्षक गायकवाड सर आहेत, सर्व आमचा एकूण स्टाफ आहेत, ठाकूर सर आहेत, जुमडे सर आहेत आणि बर्फे सर आहेत। तर हे सर्वजण या रयत शिक्षण संस्थेमध्येच शिकलेले आहेत, विद्यार्थी आहेत आणि ज्ञानदानाचे कार्य त्या ठिकाणी करतात। जवळजवळ 23,000 सेवक आहेत आणि 4.5 लाख विद्यार्थी आहेत। अशा खंडामधली एक नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणून दरवर्षी सरकारतर्फे या संस्थेला त्या ठिकाणी हा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त होतो। तर सांगायचं तात्पर्य एक की पत्रकार दिन हा दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो आणि पत्रकारांचा हा यथोचित सत्कार आपण त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय जे काही सामाजिक इश्यू असतात हे त्या ठिकाणी मांडत असतात। धन्यवाद।
आज न्यू इंग्लिश स्कूल धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर या विद्यालयामध्ये पत्रकार दिनानिमित्त परिसरातील पंचक्रोशीतील सर्व पत्रकारांचा सत्कार विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि हा आधारस्तंभ अबाधित ठेवण्यासाठी हे पत्रकार लोक प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे त्यांचा सत्कार विद्यालयामध्ये आम्ही घेतलेला आहे. परिसरातील सर्व पत्रकार या सत्कार समारंभासाठी उपस्थित होते. त्यांचे विद्यालयातर्फे मी हार्दिक असे आभार मानतो. धन्यवाद.